शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। वार्ड नंबर 2 सटवाई रोडमधील गटारी तुंबल्याने दुर्गंधी। सटवाई रोडच्या पीबी रोडपासून दलालपेठपर्यंतच्या गटारी तुंबल्यामुळे गटारीतील पाणी रस्त्यावरून कित्तूर आणि चन्नम्माच्या सर्कलपर्यंत गटारीचे पाणी वाहत आहे। त्या गटारीतील पाणी रस्त्यावरून वाहत आल्यामुळे तेथील व्यापारी दुकानदार नाराजी व्यक्त करीत आहेत। त्या घाणीच्या पाण्यातून ग्राहक चालत येत असल्याने सगळीकडे घाणीचा साम्राज्य बनला आहे। याबद्दल नगरपालिकेला सांगून सुद्धा याकडे प्रशासन अधिकारी, आरोग्य अधिकारी, स्वच्छता कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी नाराजी व्यक्त करीत आहेत। याबद्दल स्थानिक नागरिकांनी आपली तक्रार शिवा न्यूज चॅनलच्या माध्यमाने प्रशासनापर्यंत पोहोचवित आहेत। तरी लवकरात लवकर गटारी स्वच्छ करावी अशी मागणी नागरिकातून व व्यापारी वर्गातून केली जात आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। आज आम्ही निप्पाणीतील अशोकनगर व सटवाई रोडच्या मध्ये असलेल्या या ठिकाणी स्टेडियमजवळ आलेले आहे आणि ह्या ठिकाणी गटारीचे पाणीचे घाणीचं साम्राज्य बनलेले आहे आणि या ठिकाणी नगरपालिका कर्मचारी दुर्लक्ष केलेले आहेत। त्यासाठी या लोकांच्याकडून या ठिकाणी आम्ही सर्वांची प्रतिक्रिया घेत आहोत। दादा, तुमचं नाव? माझं नाव रुपेश शहा। अच्छा, वार्ड नंबर किती आहे? वार्ड नंबर 2।
बरं, काय प्रॉब्लेम झालेला आहे या ठिकाणी? इथं सटवाई रोड आणि चन्नम्मा सर्कलच्या मध्ये जे कॉम्प्लेक्स आहे त्या हां. कॉम्प्लेक्सच्या इथं सटवाई रोडवरून येणारी गटर हां तिकडे तुंबलेली असल्यामुळे ते पाणी सगळं ह्या रस्त्यावर जातं आहे. आमच्या दारातून दुकानाच्या दारातून आम्हाला धंदा करायचं म्हणजे अवघड झालं. आमच्या दारात पाणीचं साम्राज्य झालेलं आहे, हां. घाणीचं साम्राज्य पण झालेलं हां. आहे. घाण वास मारतोय. कस्टमर येताना विचार करते की आमच्या दुकानात यायचं नाही यायचं, कसं यायचं हां असा विचार करतायत. त्यामुळे नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सगळ्यांनी मिळून तक्रार दिलेली आहे, त्याचं सुद्धा त्यांनी निवारण काहीच केलेलं नाही आतापर्यंत. मग ह्याच्या अगोदर तुम्ही म्युन्सिपाल्टीला अर्ज निवेदन वगैरे दिलं आहे काय? अर्ज पण दिलेला आहे. मग त्यांनी काय सांगितलं त्यांनी? त्यांनी करतो म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर अजून काही त्यांचं काहीच विषयच नाही आहे. परत बघतच नाही कोणच. एकदा मोडून टाकले आणि गेले. हां त्यामुळे त्यांनी आता कवा करतात ते आम्ही त्याचीच वाट बघत आहोत. दादा तुमचं नाव काय? ಅಂತ ರಾಜಶೇಖರ್ ಹೇಳಿದ್ರು अच्छा ಇದು ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೈತೆ ಏನೇನು ಮಾಹಿತಿ ಇದೆ? ಸರ್ಜಿಕಲ್ ಅಂಗಡಿ ಐತ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೈಜೀನಿಕ್ ನಮ್ಮ ಕಡೆ ಮಟೀರಿಯಲ್ ಇರ್ತೈತಿ. ಅಂದ್ರೆ ಔಷಧ ಉಪಚಾರ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮದು ಇದಾವೆ ಎಲ್ಲ ಪೇಷಂಟ್ಗಳು ಬರ್ತಾರೆ? ವಾಕರ್ ರೀ ಹಾಂ ಇವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಡೆ ಇರ್ತಾವ್ರಿ. ಹಾಂ ನಮ್ಮ ಕಸ್ಟಮರ್ ಎಲ್ಲ ಬರ್ತಾರ. ಈಗ ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲಿಂದ ಬರ್ತಾರೆ. ಈಗ ನೋಡಿ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಗಾಳಿ ಎಲ್ಲ ಹಂಗೆ ಇರ್ತೈತ್ರಿ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಂಡಾಸ್ ಗಿಡಾಸ್ ಏನೆಲ್ಲ ಬೇಸಿರ್ತೈತ್ರಿ. ಅದು ತುಳಿದ ಒಳಗೆ ಅಂಗಡಿ ಒಳಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಹಾಂ ಅದು ಬರೋದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ರೀ. ಹಾಂ ಯಾಕಂದ್ರೆ ನೀರು ನೋಡ್ರಿ ಮತ್ತು ಮುಂಜಾನೆ ಸಂತಾನಕ್ಕೆ ಗಾಳಿ ವಾಸ ಬರ್ತೈತಿ. ಹಾಂ ಎಷ್ಟು ಸಲ ಹೋಗಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಿ ಅವ್ರು, ಹಾಂ ನೀವು ಅದನ್ನ ಹುಡುಗರಟ್ಟು ಮಾಡ್ರಿ. ಅವ್ರು 2 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ನೋಡ್ರಿ ಮುರುಮ್ ತಂದು ಅಲ್ಲಿ ಚೆಲ್ಲಿದಾರ. ಹಾಂ ಅದನ್ನ ಒಟ್ಟ ಹಾಕಾಕುತ್ತೆ ಯಾರಿ. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಅಡಚಣೆ ಐತ್ರಿ. ಎಲ್ಲ ಗಾಡಿ ಬೀಡಿ ಎಲ್ಲ ಹಚ್ಚಿ ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಹೋಗಾಕು ಬರಂಗಿಲ್ಲ. ಹಾಂ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೈತ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಈಗೆಲ್ಲ ಗಟ್ರಿ ನೀರೆಲ್ಲ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಬರ್ತಾವ್ರಿ. ಆಯ್ತು ಅವಾಗ ವಾಹನಗಳು ಹೋಗೋಣ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಗಾಡಿ ಶಿಡ್ತಿ ಅದ್ರಿ. ನಮ್ಮ ಅಂಗಡಿಯಾಗ ನೋಡ್ರಿ हां हां ಕನಸಲಕ್ಕೆ ತಿರುಗಿ ಅಂಗಡಿಯಾಗ ಕಾಚಿ ಬಿಟ್ಟಿರ್ತಾವೆ. यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी गटारीचे पाणी जे रस्त्यावर येतात ते रस्त्यावरील पाण्यामध्ये वाहने गेल्यानंतर त्या वाहनाचे पाणी जे उडून सगळं त्यांच्या दुकानामध्ये उडत आहेत. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करायल्यात. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ರೀ? ನನ್ನ ಹೆಸರು ಯುಟಿ ಶವಾನಂದ್ ಮರ್ಕೇರಿ. ಹಾಂ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿತ್ತು ಇಲ್ಲಿ? ಈ ನಮ್ಮದು ಬಂದಾಗ ಅಂಗಡಿ ಇದೆ ರೀ. ಹಾಂ ಡೈರೆಕ್ಟ್ ಅಲ್ಲಿಂದ ಗಟ್ರ ನೀರು ಚರಂಡಿ ನೀರು ನಮ್ಮ ಮನೆ ಅಂಗಡಿ ಮುಂದೆ ಬರುತ್ತಿರೋದು. ಹಾಂ ಆಮೇಲೆ ನೀರು ಮುಟ್ಟು ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಹಸಿರಾಗಿದೆ ರೀ ಫುಲ್. ಹಾಂ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಏನಾರ ಕಡೆಗೆ ನಾ ಸತ ಮಾಡೋಣ್ರಿ. ಹಾಂ ಅದು ಕೊಟ್ಟರು ಅವ್ರೇನು ಬಂದಿಲ್ಲ ಇನ್ನೊಂದು. ಆಮೇಲೆ ಆ ಗಟ್ರದ ನೀರು ಏನು ಗಟ್ರ ಸಾಗೋದು ಅದು ಇದು ಎಲ್ಲ ಬಂದು ಅಂಗಡಿ ಮುಂದೆ ನಿಲ್ಲೋದು. ಹಾಂ ಅದ್ರ ನೀರು ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಕಾಲು ಜರ್ದು ಬೀಳ್ಕದವ್ರಿ. ಹಾಂ ಆದರೆ ಬರುತ್ತಿರೋದು ಅಂಗಡಿ. ಹಾಂ ಹಾಂ ಅದು ಇದಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಯಾರೋ ದಾತ ಕೊಡಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ಅಚ್ಚಾ ಆಮೇಲೆ ಅದು ಅಂಗಡಿ ತೋರು ಮತ್ತು ಅದ ಕಸ್ಟಮರು ಅಂಗಡಿಯಾಗ ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು ರೀ. ಅದೆಲ್ಲ ಗಾಳಿ ತೊಳ್ದ ಒಳಗೆ ಬರ್ತಾರೆ. यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी रस्त्यावर जे पाणी येतो घाण पाण्याच्या त्याच्यामधून ते ग्राहक येतात. दुकानामध्ये सुद्धा राड होतो आणि ह्याच्यामुळे सगळं घाणीचं साम्राज्य बनल्यामुळे त्यांना अशी नाराजी व्यक्त करायला आणि तरी लवकरात लवकर करावं अशी यांची सर्वांचं मागणी आहे. बघू आता आम्ही नगरपालिकेच्याकडे अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही सगळं माहिती पोचवूया आणि लवकरात लवकर यांचं प्रॉब्लेम सॉल्व करूया अशी आम्ही विनंती या नागरिकांच्या वतीने करूया. मंदिराजवळ या ठिकाणी गृहस्थ नागरिक सगळे इथं आहेत. दादा बोला तुमचं काय प्रॉब्लेम झालेला आहे? ह्या रोडला बऱ्याच दिवसापासून गटरी वगैरे स्वच्छता झालेली नाही. हां आता ह्या व्हिडिओमध्ये दिसतात गटरी किती पण स्वच्छ झालेत. यातच पाण्याचे चावीचे बॉक वगैरे आहेत ते कसे बंद करायचे. हां पाणीसुद्धा वाया जातं आहे. हां आणि यामार्फत आमची पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हणले की त्यांनी एकदा येऊन सर्वे करावा इथला हां आणि ह्यावर काहीतरी योग्य ते तोडगा काढून ह्या गटरींचा कायमस्वरूपी स्वच्छतेचा बंदोबस्त करावा अशी आमची नम्र विनंती पालिका प्रशासन. तुमचं नाव काय? किती नंबर वार्ड आहे? मी अजय जाधव, वार्ड नंबर 2 आहे हा. अच्छा गेली 6 महिने ह्या रोडच्या गटरी वगैरे स्वच्छता झालेली नाही हां आणि ढासाचा प्रादुर्भाव वाढून लहान मुलांचं वगैरे आरोग्य धोक्यात आल्यासारखं आहे. हां वेळीच पालिका प्रशासनाला लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे. आता या ठिकाणी आणखीन एक प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही आलेले आहेत आणि या ठिकाणी तुमचं नाव काय दादा? नमस्कार, मी दीपक बगाडे, सटवाई रोड निपाणी. अच्छा बरं काय काय प्रॉब्लेमचं म्हणाला कसं काय काय? तर बरेच दिवस झालं हां सटवाई रोडला स्वच्छता ही होतच नाही. हां सफाई कामगारांना वरचेवर विनंती करून मी दुर्लक्ष करते. हां त्यांच्या अधिकारांना मी आम्ही वरचेवर सांगून दुर्लक्ष करते. फक्त येतो, काढतो, बघून जाण्याची ही भूमिका चालू आहे. अत्यंत अशी वाईट सटवाई रोडची गोष्ट म्हणजे याला वाली कोण नाही आहे सटवाई रोडला. अच्छा. सगळ्यात वाईट गोष्ट आतापर्यंत हेच होत आलं आहे. हां. त्याच्या पुढे होऊ नये ही एवढीच अपेक्षा आहे. बरं आता हे जलकुंचा बद्दल काय विषय म्हटला ते? जलकुंभमध्ये इथले जे व्यावसायिक आहेत ते पाणी थोडंफार जेवायला किंवा प्यायला वापरते. स्वच्छता नाही, आम्ही वरच्यावर स्वच्छता करतो. हां त्यानंतर हे स्टेडियम जे आहे श्री बालू स्पोर्ट्स क्लब नेपाल इथं, हां तिथं स्वच्छताच नाही आहे. ती कमर्शियल गाड्या असून सुद्धा स्वच्छता नाही आहे. हां म्हणजे स्टेडियमच्या आतल्या बाजूला सुद्धा बाहेरच्या बाजूला आतलं राहून दे, बाहेरच्या बाजूला स्वच्छता नाही. बाहेरच्या बाजूला हां स्वच्छता नाही. वरचेवर आम्ही विनंती करून देखील
सफाई कामगार हे दुर्लक्ष करत आहेत जाणून बुजून की काय हे म्हणजे ह्या जलकुंभमधलं पाणी बैठे व्यापारी म्हणा छोटे व्यापारी इथले घेऊन जातात त्यांनी नागरिक वापरतात. वापरतात. मग त्याच्यात घाण वगैरे तसंच आहे ते. आम्ही आता 2-3 वेळा स्वच्छ केलं हां म्हणजे तुम्ही स्वच्छ केलं आहे, नगरपालिका स्वच्छ करायला आणलं त्यांनी. लक्ष देत नाही, अजिबात लक्ष स्वच्छ देत नाही. करत आहे हां त्या ह्या विनंती आहे की बाबा ह्याला तिथं ह्याचं आपलं वॉटर फिल्टर बसून जर आम्हाला मिळालं तर या पालिका प्रशासनाच्या वतीने दिलं तर ह्या आजूबाजूच्या परिसर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल. बोरला कायम पाणी आहे आणि जागरूक नागरिक असल्यामुळे इथली स्वच्छता कायम ठेवलेली आहे. प्रशासनच कमी पडते, त्यांनी याकडे लक्ष द्यावं.